साऊथ किचन मराठीमध्ये आज मी तुम्हाला वाघ्या घेवड्याची एकदम चविष्ट अशी रबरबीत भाजी किंवा कालवण कसं करायचं ते दाखवणार आहे. कडकडून भूक लागलेली असेल आणि तेव्हा जराशी रबरबीत घेवड्याचं कालवण किंवा भाजी त्यासोबतच भाकरी भात असेल तर नेहमीपेक्षा नक्कीच 4 घास जास्त जातील. या वाघ्या घेवड्यांची भाजी जेवढ्या साधेपणाने आपण बनवू तेवढीच ती चवदार लागते. चला तर मग जास्त वेळ न घालवता कशी बनवायची ते पाहूया. भाजीसाठी इथं मी एक मोठी वाटी सफेद घेवडा म्हणजेच वाघा घेवडा घेतलेला आहे. या घेवड्याची वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते. त्यातलीच एक सोपी पद्धत तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे. आता भाजीसाठी लागणारं वाटण करायचं आहे तर त्यासाठी काय काय घेतलं आहे ते पाहूया. इथं मी 2 चमचे उभे पातळ कापून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे घेतलेत. एक थोडासा आल्याचा तुकडा कापून घेतला आहे आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. त्याबरोबरच 2 मिडियम आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहेत. सगळं साहित्य मिक्सरला थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे. आता भाजी बनवायला घेऊया. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायची. दोन्ही चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये घेवडा टाकायचा. घेवडा तेलामध्ये मिडियम गॅसवरती चांगला फुटेपर्यंत भाजून घ्यायचा. इथं आपण पहिल्यांदा घेवडा चांगला तेलामध्ये भाजून घेणार आहे आणि नंतर त्याची भाजी बनवणार आहे. म्हणजे घेवडा पटकन भाजीमध्ये शिजला जातो. घेवडा शिजायला जास्त वेळ लागत नाही. या घेवड्याची भाजी बनवताना पहिल्यांदा कुकरला घेवडा शिजवून घेऊन नंतर कढईमध्ये फोडणी देऊन भाजी बनवली जाते किंवा डायरेक्ट कुकरला म्हटलं तरी फोडणी देऊन ही घेवड्याची भाजी बनवली जाते. पण त्या दोन्ही भाज्यांपेक्षा सुद्धा अशा पद्धतीने केलेली भाजी चवीला एकदम मस्त लागते. आता मीडियम गॅसवरती घेवडा चांगला फुलेपर्यंत परतून घेतला. घेवडा चांगला भाजला आहे. आता याच्यात तयार केलेलं वाटण टाकायचं. वाटण टाकल्यानंतर सुद्धा मीडियम गॅसवरती ते चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यातला असणारा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. भाजीसाठीचं जे वाटण केलेलं त्याच्यात मी टोमॅटो घेतला नव्हता. तुम्हाला जर आवडत असेल किंवा तुम्ही नेहमी घालत असाल तर एक छोटा टोमॅटो तुम्ही कापून भाजून वाटणामध्ये वाटून घ्या. टाकलेलं वाटण सगळं चांगलं परतून घेतलं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले ॲड करूयात. अगदी घरातले काही मोजकेच मसाले मी याच्यात टाकणार आहे. तरीसुद्धा ही भाजी खायला मस्त लागते. पाव चमचा हळद टाकली, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरगुती साठवणीचा मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता हे मसालेसुद्धा मिनिटभर कमी गॅसवरती परतून घ्यायचे. मसाले इथं मी कमी गॅसवरती चांगले परतून घेतलेत. आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. ही भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार त्याच्यात पाणी टाकायचं. आता भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी बनवते आहे तर मी थोडीशी पातळच करते आहे. तुम्हाला चपातीबरोबर खायची असेल तर तुम्ही थोडीशी ती घट्ट ठेवा. इथं मी 2 ग्लास पाणी याच्यात टाकलं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी चेक करायची आणि त्यानुसार पाणी टाकायचं. ही भाजी पातळसुद्धा छान लागते. तुम्ही याची सुक्की भाजी पण करू शकता किंवा लपतपीसुद्धा करू शकता. आता पाणी टाकल्यानंतर एकदा मिक्स करायचं आणि मोठ्या गॅसवरती रश्श्याला चांगली उकळी आणून घ्यायची. रश्श्याला एक मोठ्या गॅसवरती चांगली उकळी काढली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती घेवडा शिजेपर्यंत आणि भाजी आपल्याला किती घट्टसर हवी आहे तेवढी आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची. आता इथं गॅसवर चांगली खळखळ भाजीला उकळी आली आहे. आता गॅस कमी केला आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. आता झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट कमी गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजवताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे भाजी एकसारखी छान शिजते आणि भाजीला तरीसुद्धा मस्त येते. आता 7 ते 8 मिनिट कमी गॅसवरती घेवड्याची भाजी शिजवून घेतली. एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार झाली आहे. भाकरीबरोबर खाण्यासाठी थोडासा पातळच हा मी रस्सा केला आहे. दिसायला खूप छान दिसतोय आणि चवीलासुद्धा खूप मस्त झालेला. घेवडासुद्धा एकदम पुरणासारखा मऊ शिजला आहे. आता ही भाजी खाण्यासाठी सर्व करूया. एकदम साध्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मी बनवून दाखवलेली ही वाघ्या घेवड्याची म्हणजे सफेद घेवड्याची भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.